रामचंद्र भगवान की जय। सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून या असणारी पावन पवित्र भावार्थ रामायणाची प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना ग्रंथकर्ते सांगू लागले की ज्या वेळेस राजा रावणाचा आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू होतं त्यावेळेस राजा रावणानं जे काही वज्राचा बाण टाकला होता त्याच्यावर प्रभू रामचंद्र ही बाण टाकून त्या वज्राचं निवारण करू लागलेले। रामधनु वरडा विचित्र वज्रावरी योजिला तोमर तेने भेदोनी सकर केला तस शस्त्र तटस्थ। या राजा रावणानं जे वज्र टाकलं होतं त्या वज्रावर तोमर नावाचा बाण प्रभू रामचंद्राने टाकला आणि त्या तोमर नावाच्या धनुष्य बाणानं ज्यावेळेस ते वज्राचं छेदन केलं त्यावेळेस राजा रावण तटस्थ बघू लागलेला आहे। वेदो आंतरबाह्य दोन्ही रणे केले दारुण रावणे तितुके निरसिले रघुनंदने अर्धक्षणे करोनिया। राजा रावणानं जे जे काही अस्त्र शस्त्र प्रभू रामचंद्रावर बरेच टाकले आणि त्या सर्व अस्त्र शस्त्राचं छेदन प्रभू रामचंद्रानं एकाच बाणानं केलं आणि राजा रावण ते बघून तटस्थ राहिलेला आहे। बाह्य रणशास्त्रार्थी काम क्रोधाधिक अंतरी समर्थ होते दशसिनी रामक्षण मात्रे उडविले। त्या असणाऱ्या राजा रावणानं बाह्य स्वरूपातून हे बाणांचे अस्त्र शस्त्र टाकले आणि त्या शस्त्र अस्त्राचं प्रभू रामचंद्राने छेदन केलं पण जे रावणाच्या अंतर्मनामध्ये किंवा मनामध्ये जे काही काम क्रोधाचे जे काही विकार होते अंतरक्षणे संपूर्ण काम क्रोधा। राजा रावण हा कसा होता द्वेषी होता कपटी असून सुद्धा प्रभू रामचंद्राचा द्वेष करीत होता आणि द्वेष करीत असल्यामुळे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण राजा रावणानं केलं पण आपल्यासारखं काही प्रभू रामचंद्र भेटत म्हणून केलं नाही तर राजा रावणानं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं की या रामाचा मी कसा निपात करीन असं द्वेषी बुद्धीनं जरी राजा रावणानं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तरी त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रानं त्याच्या मनामध्ये जे काही काम क्रोध द्वेषी भावना होती त्या द्वेषी भावनेचं निर्दळन केलेलं आहे। शुद्धांत करणे रावण नेतेची मिसे गण सविस्तार झाला रघुनंदन कृते सावधान परिसोतो। त्या राजा रावणानं ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं राजा रावणाच्या मनामध्ये काम क्रोधाचे जे काही विकार होते त्या विकाराचं पूर्ण निर्दळन केलं त्यावेळेस त्या राजा रावणाची पूर्ण वृत्ती राममय झाली आणि राममय झालेल्या राजा रावणानं त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राची स्तुती करू लागलेले आणि कशी स्तुती राजा रावण करू लागला ते असणारे ग्रंथकर्ते म्हणले श्रोत्यावर तुम्ही सावध व्हा आणि सावध होऊन ती राजा रावणाची स्तुती ऐका असं सांगू लागलेले। लौकिक युद्धे रणाप्रती सरला आणि राजा रावणाचं त्या असणाऱ्या रणभूमीवर जे काही लौकिक स्वरूपाचं बाह्य स्वरूपाचं युद्ध होतं त्या युद्धाला आता पूर्ण विराम मिळाला आणि जे असणाऱ्या राजा रावणानं प्रभू रामचंद्राची स्तुती केली आणि त्या स्तुतीनं पुन्हा प्रभू रामचंद्र राजा रावणाला कसे भेटणार आहेत किंवा कसे मोक्ष देणार आहेत याची असणारी कथा तुम्ही ऐका असं ग्रंथकर्ते सांगू लागले। साधावया मोक्षे श्री रावणावस्था भारी निंदे माझी स्तवन करी निज गजरी आरती ओझा। राजा रावणानं जे आतापर्यंतची जी काही पूर्ण खटाटप केली की ज्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राची द्वेष केला आणि द्वेष करून राजा रावणाला जो मोक्ष मिळवायचा होता
मोक्ष मिळविण्यासाठी राजा रावणानं प्रभू रामचंद्राची कशी स्तुती केली किंवा प्रभू रामचंद्राकडून कसा मोक्ष मिळविला त्याची असणारी सुंदर कथा आता ग्रंथकर्ते सांगू लागलेले. रावण अत्यंत विचक्षण वरी वेदशास्त्र संपन्न करिता झाला वर्णन रघुनंदन स्वरूप. आता तो असणारा राजा रावण काय आपल्यासारखा अल्पबुद्धीचा नव्हता. जे काही 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, या सर्व शास्त्राचा वेदाचं खंडन करणारा इतका अभ्यासू, इतका शास्त्राचा वेद विभाग करणारा असा असणारा तो राजा रावण होता. आणि त्या राजा रावणानं प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि जी प्रभू रामचंद्राची मूर्ती जी राजा रावणाच्या मनामध्ये बसली आणि ज्या मनामध्ये बसलेल्या मूर्तीचं स्वरूपाचं वर्णन राजा रावण त्या रणभूमीवर करू लागलेला आहे. सूक्ष्म युक्ती कुळ तेसी सोडून या वाटाशासी अंगीकरणी लक्षासी श्रीरामासी बोलत. मग तो असणारा राजा रावण, वाचक दादासाहेब महाराज मुंडे. तो राजा रावण प्रभू रामचंद्राला बघितलं आणि बघितल्यावर जे काही प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या मूर्तीचं ध्यान करून त्या स्तुती करू लागलेला आहे. सुद्धा श्रीरामाचे वर्णन सूक्ष्म सर्वगत सनातन पावयाचा नगर जत. तो असणारा राजा रावण जे सूक्ष्म तत्पद आहे आणि ते तत्पद असणार मोक्षाचं पावण्यासाठी तो प्रभू रामचंद्राची स्तुती करू लागला. हिंदेचे निमिषे जाण शुद्ध श्रीरामाचे वर्णन सूक्ष्म सर्वगत सनातन सोय रावण अनुवादे. तो असणारा राजा रावण जे काही सूक्ष्म पद आहे आणि ते सूक्ष्म पद असणार मोक्षाचं मिळविण्यासाठी तो प्रभू रामचंद्राला बघितला आणि त्या प्रभू रामचंद्राची स्तुती. रावण म्हणे श्रीरामाशी किती आता कपट करीशी तकोनी मारिले बारीशी कैसे मनशी चाले ना. आणि ज्या वेळेस राजा रावण बोलू लागला त्यावेळेस प्रभू रामचंद्राला म्हणू लागला की हे रामा, अरे आतापर्यंत बरेचसे असणार त्या वाळीला ठपवून मारलंस, वाळीला ठपवून मारलंस आणि त्या वाळीसारखं मला ठपवून मारणं जमणार नाही असं राजा आणि किती सांगत पूर्वी टकविले बहुत पण म्हणून हसी पुसता यही तत्वता सांगेन. आतापर्यंत बऱ्याचशा जणांना ठकविलंस आणि पुन्हा कुणाला ठकविलं जर असं जर विचारित असतील तर तुला मी सांगतो आता आहे असा रावण बोलू लागला. तुला धरून या मानसी बहुत निघाले साधावयाशी शकी टकवणी तयाशी दर्शन रेशी सर्वता. तुला बरेच जण तुला ठपविण्यासाठी आले आणि त्या ठपविणाऱ्याला सुद्धा तो काही दर्शन दिलं नाहीस आणि तो पुन्हा कुणाला कसं ठपविलं त्याची यादी आता राजा रावण वाचून दाखवू लागला. लपोनी त्यांच्या सर्वांगी सर्वता नारी जगती जगी शिरता साधनी अनेगी तोंड वेगीन दाविशी. अरे तुला जे ठपवा आले किंवा जे तुला भेटायला आले त्यांच्या हृदयामध्ये बसलास पण तू काही त्यांना दृश्यमान झाला नाहीस असा तो असणारा टकाडा आहे असा राजा रावण बोलू लागलेला. कपट विद्या करोनी गाडी माझी द्याची पुडी वेळा लागली बापुडी वाढोनी क्रोडी पै केली. तुझ लागी मंत्र घेशी संख्या पुरुष चरणे करीती शकितई छळले निश्चिती निजात्म प्राप्ती चुकविली. अरे तुला असणारे ज्यांनी काही तुझं नामस्मरण केलं किंवा तुला पुरणचरण केलं असा तू ठकवाडा आहेस आणि तू बऱ्याचशा
जणाला ठेकुलस त्यांना दृश्यमान झाला नाहीस असा असणारा राजा रावण बोलू लागलेला आहे. हे मजसी नाचले मत मी जाणत से समत मंत्र माझी जो मंत्रात तो तू निश्चित श्रीरामा. हे रामा की आतापर्यंत बरेच जणाला ठेकुलस पण ते काय आता मला जमणार नाही. तू मी एक चांगला मंत्रवादी आणि मी तुला आता कळल्याशिवाय राहणार नाही असा राजा रावण बोलू लागलेला मंत्र आहे. मंत्र माझी अक्षरा ओम नमो इत्यादी उच्चार अक्षरी अक्षर तू रघुवीर साशार जाणत. अरे बरेचसे असे असणारे ते अक्षर आहेत आणि त्या अक्षरामध्ये अक्षर असणार जे काय ओंकार आहे त्या सर्व ओंकारामधून सर्व अक्षरांचा निघतात आणि तसा तू आहेस. आता तुला मी सोडणार आहे तुला मी आकळणार आहे असा राजा रावण बोलू लागलेला आहे. छळून या जाण साधनी लागले वेद पठन कर प्रोडी वाचे शिटन तने लावणी पुन बविले. साक्षात राजेंद्र मुंडे सूचक रमेश मुंडे. लय होईल ना पण लय जाईल आताच नाही जमणार लय मोठी या ये बघू लय मोठं एवढं कवर अरे 50 शिकायता लई मोबाईल घ्या पुढं